सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। म्हणजे मी पुरस्कार दिला त्यावेळी पण जायला पाहुणे दिला काय तर आहे त्यांचं मी कार्य ते आता सिलेंडर झाले बरोबर नसलं तर आतापर्यंत सगळंच करत होते तसं आपण ज्यावेळेस सरपंचकी केली सरपंचकी केल्यानंतर आपण जगदाला तोच काम करत होतो आणि त्याच्यानंतर आपण खरेदी कसं काम करण्याची संधी मिळाली त्याच्यानंतर आपण राजकारणाला फाटा दिला आणि गावाला सगळ्यांना बरोबर घेऊन राजकारणात नाही असं नाही प्रत्येक माणूस कोणाचा कुणाच्या मतदान करत असतो पण आपण तिथून म्हणजे कुठल्याही पक्षाचं सक्रिय काम करणं सोडून दिलं आणि सामाजिक कार्यात आबा सप्ताह किंवा आपल्या आमच्याकडे शिवकालीन पाणी त्या पाण्याचं काम असो इतर कुठलेही कार्यक्रम पंढरपूरला अन्नदान अन्नदान कावड यात्रा आमच्याकडे अनेक धार्मिक प्रोग्राम असतात त्या धार्मिक कार्यक्रमात गावाच्या मंदिराचे जीर्णोद्धार आबा सगळीकडे हिरावणे भाग घेतात म्हणजे खरं गुणवंत कार्य आबा करतात कुठल्याही असं म्हणजे कोणाला दोष नाही जाती भेद तसं नसतो अशा आबांना भाऊंनी जो गुणवंत पुरस्कार दिला तो योग्य दिला असं मी आमच्या समस्त ग्रामस्थ व सर्व पुरंदर तालुक्याच्या वतीनं भावांचं आणि दादांचं आभार मानतो आणि थांबतो असे हे आमच्या आदरणीय दादा यांना मी या ठिकाणी पुरस्कार मिळाला त्याबद्दल माऊली परिवारातर्फे त्यांचे आभार मानतो। जगेंद्र भाऊ कामते मित्रमंडळाच्या वतीने आज या ठिकाणी पुरंदरचे गुणरत्न पुरस्कार जो या ठिकाणी दिलेले आहेत असे सत्कारमूर्ती बबनदादा कामते आणि आदरणीय अण्णासाहेब राणे तात्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष जगेंद्र भाऊ कामते त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयदादा बोलते त्याचप्रमाणे हा कार्यक्रम त्यांनी नियोजन केले असे आमचे मार्गदर्शक नंदुकाका जगताप रिप्रेझेंट संघाचे माजी सभापती त्याचप्रमाणे उपस्थित सर्व जीवन अर्जुन खळद ग्रामस्थ त्या ठिकाणी सोमेश्वर कारखान्याचे नंदकुमार कामते सर्व मान्यवर की काकांनी मागाशी सांगितलं की ह्या तरुणाईच्या डिजिटल युगामध्ये त्यांनी त्या गावासाठी असेल समाजासाठी असेल एका प्रेरणादायी काम केलं अशी लोक मागे राहिलेत म्हणून त्यांचा चेहरा मागे राहतोय म्हणून त्याला पुन्हा मागे आणण्यासाठी हा कार्यक्रम केला अतिशय त्याचा उपक्रम आहे। काकांनी मला मागल्या दिवसापूर्वी सांगितलं की आपल्याला अशा कार्यक्रमाचं आयोजन करायचं आहे त्यासाठी तात्यांची संपूर्ण माहिती आता तात्यांच्या बद्दल सर्वांनी सांगितलं की माझ्या वडील फक्त त्यांच्याकडून एवढीच प्रेरणा या ठिकाणी आमचे पुरंदर तालुका मतदारसंघाचे अध्यक्ष योगेशजी कामते यांचे या ठिकाणी अशा या पद्धतीने आदरणीय तात्यांनी समाजासाठी गावासाठी म्हणजे वर्गात ठेवायला सामान्य माणसाला समाधान वाटण्यासारखं काम आमचीच बाबतीत मी सगळ्या पुढाऱ्यांची मध्ये प्रख्यात नाही पण धार्मिक कामात आहे नंदुबाई यांच्या आजोबा बरोबर केलं गावची ते त्यानंतर सगळ्या कामाचे फक्त मोठेपणाची हे नाही पण बाबूने इतकं काम केलं पंचायत पुढाऱ्यांनी सामान्य माणूस कसा असतो आणि त्यांनी काय काय काम केलेली असते भाऊ आबा आमचा कळ भाऊ लहानपणापासून बोली आम्हाला चिठ्ठी आमचे भाऊ सरपंच त्यांचे भाऊ चेअरमन आम्ही एकाच नाही आणि दादांना तुम्हाला स्वभाव माहितीच आहे पण नंदूभाऊला मोठेपणा त्याचा आभार लहानपणा देगा देवा मुंगी साखरेच राहा आबानी कधी मोठेपणा राबला नाही लक्षण त्या ठिकाणी मानावं लागेल गेले कित्येक दिवस भाऊ त्या ठिकाणी आपण एक अतिशय चांगल्या व्यक्तिमत्वाची त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने पंचक्रोशीतून त्या ठिकाणी निवड केली आपण
हा पुरंदरचे गुणवंत हा जो कार्यक्रम आपण त्या ठिकाणी गेले वर्षभरापासून माझ्या माहितीनुसार आपण राबवत आहे आणि तालुक्यातील विविध गावांच्या जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांनी खऱ्या अर्थाने गावासाठी तालुक्यासाठी समाजासाठी जे योगदान दिले या योगदानाचा कुठंतरी मान सन्मान झाला पाहिजे आणि तो योग्य सन्मान होण्याच्या दृष्टीने आपण एक अतिशय महत्वपूर्ण उपक्रम राबवत आहे आणि या माध्यमातून अनेकांना त्या ठिकाणी आपण सन्मानित केले आणि आज खऱ्या अर्थानं आज आपण आमच्या गावाचं नव्हे तर पंचक्रोशीचं भूषण आदरणीय बबनआबा कामथे आबांनी पाहिलं तर त्या ठिकाणी पुरंदर तालुक्याच्या राजकारणामध्ये त्या ठिकाणी खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आबांनी काम केलं. आदरणीय दादासाहेब जाधवरावांच्या बरोबर आबांनी काम केलं आणि मी लहान होतो मला आठवते की आबा गावचे सरपंच होते आणि सरपंच पदाच्या माध्यमातून गावात त्या ठिकाणी दारूबंदीचा अतिशय प्रभावी उपक्रम भाऊबाबांनी त्या ठिकाणी या संकल्पनेमध्ये बसणारे समाजामध्ये काम केलेले त्यांच्याबद्दल कुठलाही चुकीचा शब्द वापरण्याची कोणाची हिंमत होणार नाही असे सामाजिक क्षेत्रामध्ये आपलं अतिशय उत्तम कुटुंब चालून गावाचा विकास सुद्धा पुढे मागे राहणार नाही याची काळजी घेऊन काम करणार असे गुणवंत कार्यकर्ते निवडण्याचा गावाचा प्रयत्न आहे. त्यामध्ये आज आपल्या सर्वांचे मार्गदर्शक अण्णासाहेब मालकर आहे आणि बडे आभार बबन बाबूराव आभार या दोघांची निवड केली. बरोबर भावना मी मनापासून धन्यवाद देतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आदरणीय भाऊंच्या बरोबर नंदू काका, आमच्या हरिपाटी, शिवाजीराव सावंते, दत्ता राऊत, माजी सरपंच चंद्रकांत, माऊली मेमानी, दत्तवांना, शिवाजीराव, नवनाथ, विजय, खरं छान भाषण केलं तुम्ही. जुन्या आठवणी मला संग्राम राजेसाहेबांनी करून दिले. अजितदादांच्या बद्दल आम्ही असंच म्हणतो की महाराष्ट्राला न मिळालेले चांगले मुख्यमंत्री तसं आता तुम्हाला हळूहळू मला म्हणावंच लागेल मिळालेले चांगले आमदार आता भावना न मिळालेले म्हणत नाही काहीच करू शकतात मला येणार नाही काय नशिबात असते काय जे नशिबात असेल ते खरं म्हणजे भाऊसाहेब तुम्ही बऱ्याच वर्षानंतर आपण भेटतोय बोलतोय प्रशासनामध्ये काम केलं या क्रमांकावर आणि देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर शरदराव पवार साहेबांना मतं मिळाली आणि त्याच्यामध्ये 12 मतांपेक्षा पुरंदरनी अधिक मतं दिली. कशामुळे घडलं? दादा जाधवरावांची मदत होती, अण्णांची, आबाची, या सगळ्यांची मदत होती आणि म्हणून ही माणसं मोठी मला याच्यासाठी वाटतात यांना माणसं समजतात. पक्ष तर आपण करूच पण त्याच्याही पलीकडं माणसं, नातं, मैत्री हे सांभाळण्याची काही दृष्टी असणारे लोक असतात. जसे आमचे जाधव पाहुणे आहेत गुरुजी, काही का व्हायला त्यांना एवढ्या गडबडीत द्या एवढं त्यांनी माणसं पण तीच विचारसरणी चंद्रकांतची आहे, तीच आबाची. ही माणसं काही पाटील माणसं शोधून त्याच्यातूनच विकास होतो. माणसाशिवाय विकास होतो का? माणसं घडवा त्याच्यातून विकास होतो. गावाच्या प्रती प्रेम असणारी माणसं नेहमी हे काम करतात. तसं काम अण्णासाहेबांनी केलं. त्याच पद्धतीने अण्णांनी सांगितलं की गावाचं काम गावात बैठक झाली की आबा भेटणार, चहा घ्या, गप्पा मारा. पक्षाच्या पलीकडे जाऊन गावाच्या पलीकडे जाऊन मैत्रीच्या जपणुकीमध्ये जी काम करतात माणसं आणि नेमके ते लोक भाऊ शोधतात. भाऊच्या निकषामध्ये जे आहे ही माणसं कोणाला खुपली नाही पाहिजे की काय बोलतात, काय माणूस निवडतात, त्याच्यावर कसलाही धक्का असता उपयोगाचा नाही. अशा पद्धतीची माणसं निवडण्याची सुद्धा एक भाऊची कला आहे. तशी ही दोन्ही माणसं भाऊंनी निवडली. मी त्यांचं अभिनंदन करतो. त्याच्या कुटुंबाने भरभरून भाषण केली. खरं म्हणजे केवढा आनंद असतो. आता हे काही राजकारणात राहणारी माणसं नाही किंवा यांना पद पाहिजे दुसरी म्हटलं की यांना पुन्हा उजेडात आणलं त्यांना त्यांनी केलेल्या कामाच्या कर्तृत्वाप्रती आदर व्यक्त करण्याचं हे काम भाऊ करतात. तसं ते काम आहे. त्याचा आशीर्वाद देतील पूर्ण स्वागत करतो आणि या दोघांच्या बद्दल खरं तर भाऊ मी किती बोलू शकतो. देवानं 90 सालापासून तुम्ही म्हणता त्याचं संग्रामराव 50 वर्ष पुरंदरच्या राजकारणात काम करण्याची मला संधी मिळाली. आता सहज अण्णासाहेबांशी बोलत होतो. नाझरे धरण झालं आणि सगळं चित्र साहेबांना आठवलं. नाझरे धरण होताना या तालुक्याचे माजी आमदार तत्कालीन माननीय बापूसाहेब खैरे आणि शरदराव पवार साहेब यांनी ही किमया दिली. बापूसाहेबांचं वैशिष्ट्य होतं की
त्यांनी पिलरवाडी धरण केलं, त्यांनी वीजचं संगम धरण केलं, त्यांनी गडाड धरण केलं. दुर्दैवानं रायता त्यांना करता आलं नाही, पण सगळ्या घाटाची कामं केली. मर्यादेचा घाट फोडला, शिंदावण्याचा घाट करायचं काम केलं, त्यांनी यवत घाट केला, जेणेकरून तालुक्याच्या सुविधा आणि आर्थिक प्रगती करण्याची जी कल्पना होती त्या काळातली, त्या काळातल्या व्यक्तींच्या बरोबर मला अण्णांचा उल्लेख करावाचा वाटतो. शेवगाईचा फादर तलाव करताना दादा जाधवराव होते आणि अण्णा त्यांच्या बरोबर होते आणि अण्णा आजही त्यांच्याच बरोबर आहे. मला असं वाटतं की जननिष्ठा आता पाहायला मिळत नाही. आबा, मी सुद्धा आता इतके वर्ष काम करतोय, काही पदावर राहिलो नाही राहिलो तरी साहेबांच्यावर राहायचं आपलं सूत्र आहे. पण या पद्धतीनं मी आताच त्यांना विचारलं की दादांना भेटते का, 2-3 महिने नाही गेलो, मी दादापेक्षा त्यांनाच वाईट वाटतंय. 3 महिने झाले. आज आपल्या या कार्यक्रमाच्या लोकांना या निमित्तानं उपस्थित जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय बोलते, नंदकुमार जगताप, मार्केट संचालक भांगोका, हरिभाऊ पाटील असतील, सरकारी राहून त्यांचे माजी संपर्क पदारे, माधव देवाने, पत्रकार अमोल योजना, त्याचं पत्रकार आमचे कुटुंबीय जे अध्यक्ष माझ्या कुटुंबाचे अध्यक्ष आपण सगळे स्वागत करतो. सातत्य घेऊन दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी आपण हा कार्यक्रम ठिकाणी करतो. त्याच्यातच आपण आमच्या वाहतुकीतील भगतराव बाबा कामते, माजी सरपंच खळक विकास संस्थेचे माजी चेअरमन चंद्ररावांनी त्यांच्या बाबतीत माहिती खळक गावचं घोषित म्हणून वापरतात. सातत्यानं समाजामध्ये गौतम असेल, चंद्रपूरची यात्रा असेल, त्या गावातील विकास गावावर सातत्यानं लक्ष ठेवून कामं चांगली झाली पाहिजे या भूमिकेचं कार्यक्रमाचं काम केलं. वेगळ्या दिशा भरकट नाही. आज मगाशी आमच्या बंधूंनी त्यांचा उल्लेख केला, पूर्वी पैशाला प्रचंड किंमत होती, आपल्याकडे किंमत राहिलीच नाही. किंवा जागेचे 100 रुपये खूप मोठे होते, आता 500 बसत. परंतु काळ बदलल्या, परिस्थिती बदलली. आता विमानतळामुळे सगळं सेक्शन बाबतीत जाते. सहज त्या ठिकाणी प्रचंड पैसा आलाय. पुणे जिल्ह्यातला सगळ्यात श्रीमंत तालुका म्हणून जातो होणार. परंतु माझी या विनंती, आपण सगळे शेतकरी बांधव आहोत. ठीक आहे, आता काही प्रकल्प जमीन झाली, परंतु विनाकारण त्या ठिकाणी जमीन विकू नका. जमीन गेली असेल त्या माझ्या जमीन घेता येईल का ते घ्या, कारण पुढच्या पिढीला त्या ठिकाणी हवी आहे. आणि खऱ्या अर्थानं घरातले जे मोठी म्हणजे कर्मणी मंडळी किंवा घरातली ज्येष्ठ मंडळी त्यांचं आधीच्या काळामध्ये थोडं वेगळी पद्धतीच्या फलं बनायचंय. तुम्ही सगळ्या ठिकाणी सगळ्या घरामध्ये वेगवेगळे विषय असतात, परंतु पूर्ण जमीन त्या ठिकाणी आपल्या पुढच्या पिढीकडे ठेवता येईल का. हा तालुका खूप बदलतोय भविष्य काळामध्ये. एअरपोर्टच्या माध्यमातून काय नवीन प्रकल्प येतील, त्या माध्यमातून तालुका बदलत. परंतु हे माणसं, पुरंदरची माणसं काय मला आवडतंय काम करायला तालुक्यामध्ये. माणसं त्या ठिकाणी अयोग्य माणसं आहे, दिमाग लागणारी माणसं आहे, चांगलं काम करणारी माणसं आहे. म्हणून अशा रक्तांचा शोध घ्यायचा आणि म्हणून आम्ही जागा बोलून हेडलाईन दिले, पुरंदरचे गुणवंत रक्त अशी रक्त शोधायची. ही रक्त त्या ठिकाणी आपल्या उभ्या आयटीमध्ये 50-60-70 वर्ष गावाच्या विकास असताना आज झोपून देऊन देशवादी भूमिकेचं काम करणारी माणसं आहेत. अशा माणसाला शोधायचं, आता घरपोच पोहोचायचा हे आमचं काम आहे. त्या काळ तुम्ही दोघांनी आमचा पुरस्कार स्वीकारला. त्या नियमात आपण त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांच्या गावच्या गावामध्ये चांगलं काम केलं. आज देखील 4 तुम्ही त्या गावामध्ये चांगलं वावरताय. आज देखील तुमचं वास्तविक होतं. आज जोपर्यंत जीवाशिव आहे तोपर्यंत गावामध्ये काय करणार ही तुमची भूमिका आहे. आम्हाला देखील छोटी राजकीय कुटुंब असेल तर पुढे असते ते सगळेच माणसं त्या ठिकाणी आवडतात. आणि तुम्ही देखील गावाला काम करता, तुमचे शब्द त्या ठिकाणी सर्वांना जातो. कारण काम केलं तर गावचे लोक लक्षात ठेवतात. लोक ऐकायला काही वेळी नसतात,
परंतु तो माणूस प्रामाणिकपणे काम करतो. अशा माणसात या ठिकाणी शब्द होतं त्याचं काम आम्हाला आहे. तर तुमच्या दोघांच्या कार्याला मी सलाम करतो आणि तुम्ही आमचा पुरंदर म्हणून करणार तुमचं दोघांचा मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरे